नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, बोला ना. तर मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला Instagram वगैरे रील फेसबुकला. हम्म. तुम्ही बऱ्याच भागामध्ये दुष्काळ सुटला असं सांगतात. आता पुढील परिस्थिती कशी राहील बरं? नक्की, तुम्ही जी काय रील पाहिली तो कालचा अंदाज होता आणि दुष्काळजन्य परिस्थितीतून सुटका होईल असं त्यामध्ये सांगितलं आहे. हा. बघा, आजची 6 जुलै आहे. वारे मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जोराने वाहतील. पण ह्या वाऱ्यामुळे ढगांचं पाऊस पाडण्याचं प्रमाण हे आजही वाढणार आहे. पण आजच्या पेक्षा 7, 8 आणि 9 जुलै हे 3 दिवस असे आहे की मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचे, थोडंफार लातूर जिल्हा आणि बीड जिल्हा थोडा 2 दिवस उशिरा येईल, 8 जुलैला 9 जुलैला. पण परभणी, तुमचा हिंगोलीकडील भाग, माजलगाव पट्टा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर धुळे, नाशिक, खान्देशचे पूर्ण जिल्हे आणि विदर्भाचे जवळपास पूर्ण जिल्हे हम्म. यांना उद्याच्या 7 जुलै पासून जवळपास 3 दिवस हा पाऊस चांगल्या पद्धतीनं सक्रिय होणार आहे. आता यामागचं कारण देखील तुम्हाला स्पष्ट सांगतोय की गरमीची जी लेवल आहे, 2 तास किंवा अर्धा तास जो काही 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 ठिकाणी सूर्यदर्शन झालेलं आहे आपल्या भागामध्ये, हा. त्यामुळे ती ऍक्टिव्ह झालेली आहे कालपासनं. त्यामुळे पाण्याचा जो काही थेंब बनलेला आहे तो थेंब बुरबुरीऐवजी थोडा मोठा बनलेला आहे, 1 mm ते 2 mm पर्यंत. त्यामुळे शेतकऱ्यांना ह्या अंदाजाचा फायदा नक्की होणार आहे. आणि 9 जुलै पर्यंत मराठवाड्यातला आणि विदर्भातला आणि खानदेशातला सगळा भाग तो कव्हर करणार आहे. कदाचित 7 जुलैलाही बरेचसे भाग तो कव्हर करेल आणि आजही 7 जुलैला, 6 जुलैला काही भागांना चटकारे बिटकारे समाधानकारक पडतील संध्याकाळच्या वेळेपर्यंत. पण हम्म. 7 जुलैला बऱ्याच ठिकाणी, 8 जुलैला सर्व ठिकाणी आणि 9 जुलैला पुन्हा सर्व ठिकाणी अशा पद्धतीची कंडिशन ह्या 3 विभागाची आहे. हम्म. तर पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर इथे वाऱ्यामुळे थोडा अंदाज मागे पुढे होऊ शकतो. पण 10 जुलैच्याही आतमध्ये या भागांमध्ये पाथर्डी, अहिल्यादेवीनगर परिसर, छत्रपती संभाजीनगरकडील भाग, पुणे परिसर, धाराशिव पट्टा, बीड, लातूर परिसर आणि सोलापूर परिसरात इथेही बऱ्याच भागांमध्ये चांगल्या कव्हरिंगचा अंदाज आहे. कधी आपण हा अंदाज सर्वदूर नाही देत, पण यांना एवढं सांगेल की हा सर्वदूर सारखा देखील बरसू शकतो. त्यामुळे तुमच्याही भागाची परिस्थिती 10 जुलै पर्यंत, आजपासून काही प्रमाण, उद्यापासून बऱ्याच ठिकाणी, असं करत करत 9 ते 10 जुलै पर्यंत सर्व व्याप्ती होण्याचा अंदाज आहे. आणि दुष्काळजन्य परिस्थितीतून महाराष्ट्राच्या ह्या 3 विभागाची तर सुटका आहेच, पण आपल्याही 4था विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र जो काही विभाग आहे या सर्व जिल्ह्यांची देखील सुटका होण्याचा अंदाज आहे. पण हा. जे काही आपण सांगतो आहे की 7, 8, 9 जुलै ही भाग व्याप्तीच्या बाबतीत प्रखर अशी तारीख आहे. आणि 6 जुलै आणि 5 जुलैची तारीख आहे, ही जी कालची झाली 5 जुलै, ह्यामध्ये ऍक्टिव्हेशन जे आहे पावसाचं, क्लाउडिंगचं, ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीने आहे. त्यामुळे तुमची चिंता ह्या 3 दिवसात मिटेल असा पुन्हा नव्याने विश्वासाने अंदाज देतोय. मागील अंदाजामध्ये थोडं क्रॉस लाईन झाली, पण हा अंदाज पूर्ण अभ्यासपूर्व दिलेला आहे. त्यामुळे इतरही शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करावा. या शेअरिंगमुळे सर्व शेतकऱ्यांना ते माहीत होईल. एक तर तोडकर हवामान अंदाज मार्फत दिलेला जो काही अंदाज असेल तो फेल ठरतो की काय हे देखील त्यांना कळेल, जेणेकरून ते माझे सुद्धा व्हिडिओ पाहण्याचं बंद करतील. हा. त्यामुळे हे शेअरिंग तुमचं महत्वाचं आहे, ज्या अर्थी माझा अभ्यासही तुम्हाला स्पष्टपणे दिसून जाईल. हा. हा. तर नक्कीच जय शिवराय. आणि जे काही आपलं फेसबुक आहे, इंस्टाग्राम असेल, यामध्ये रील्स आणि दिलासादायक जे काही मेसेज असतील किंवा चिंताजनक जे काही मेसेज असतील ते ताबडतोब लवकर आपण दिले जात आहेत. हा. तर हा. जय शिवराय सर. तर तुम्ही डिजिटल बोर्ड घेतला होता, त्याच्यावर शेतकऱ्याला माहिती कधीपासून देणार? त्याचं इन्स्टॉलेशन बाकी आहे. आज रविवार असल्यामुळे ते काही इन्स्टॉलेशन करणारे जे कारागीर असतात ते आज उपलब्ध नाहीत. हा. सोमवारी बहुतेक ते आपल्याला 7 जुलैला हा पावसाची गुड न्यूज झालेली आहे आणि त्यामध्ये ते डिजिटल बोर्डाची गुड न्यूज सगळे सोबतच पाहायला मिळेल. काल आपण ऑफिसमध्ये आणलाय हा. आणि इन्स्टॉलेशन पुढे बाकी आहे.